माझं नाव पंकज मुळे. मागील 12 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये मी ॲक्टिव्हली काम करत आहे. आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा पर्पज हा आहे, की जे लोकं मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट करतायत, म्युच्युअल फंडबद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलतायत, की एस-आय-पी स्टॉप केली पाहिजे, लमसम अमाउंट आपण विथड्रॉ करून घेतली पाहिजे, अजून मार्केट खूप पडणार आहे, 50% डाऊन होणार आहे. तर ह्या गोष्टी निगेटिव्ह गोष्टी जे पसरवतायत ना, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आपण जर बघितलं, की मागच्या 6 महिन्यापासून स्टॉक मार्केटमध्ये हेवी करेक्शन झालंय. स्मॉल कॅपमध्ये जर आपण बघितलं तर 23%, 24% पर्यंत करेक्शन झालंय. मिड कॅपमध्ये पण त्याच पद्धतीने 20% पर्यंत करेक्शन आहे. लार्ज कॅपमध्ये पण 15-16% पर्यंत करेक्शन आहे. तर असे करेक्शन्स याआधी कधी झाले आहेत का? आपण कोरोनामध्ये बघितलं की मार्केट जवळपास 20-25% डाऊन होतं. त्यानंतर आपण नोटबंदी बघितली, त्याच्यामध्ये पण मार्केटला चांगला सेटबॅक मिळाला होता. त्यानंतर आपण हर्षद मेहता स्कॅम बघितला, केतन पारीख स्कॅम बघितला. त्यावेळेस पण मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये 30% पर्यंत करेक्शन आलं होतं. त्यानंतर आपण US करेक्शन बघितलं, लेमन ब्रदर क्रायसिस 2008चा. त्यामध्ये पण मार्केटमध्ये त्याच पद्धतीनं करेक्शन आलं होतं. पण प्रत्येक करेक्शन नंतर मार्केटनी बाउन्स बॅक केलेला आहे. तर अशा कंडिशन वेळेस ज्यांची म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, ज्यांची स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांनी न घाबरता ह्या कंडिशनचा फायदा घेतला पाहिजे. तर आपण काय करता येईल आपल्याला? नंबर 1, सुरुवातीला आपली जी एस-आय-पी अमाऊंट आहे, जर कोणाची 5,000 एस-आय-पी आहे, कोणाची 10,000 एस-आय-पी आहे, तर ती बूस्ट करायला पाहिजे आपण येणाऱ्या 3-4 महिन्यासाठी. ज्यांची 5,000ची एस-आय-पी त्यांनी 10,000 करू शकतात, ज्यांची 10,000ची त्यांनी 15,000 करू शकतात. तर याचा फायदा असा होतो एस-आय-पी वाल्यांना, की कंटिन्युअसली त्यांचे जे पैसे आहेत ते निगेटिव्ह मार्केटमध्ये जात आहेत आणि मार्केटच्या लोअर एनएव्हीला पैसे इन्व्हेस्ट होत आहेत. तर याचा त्यांना फायदा असा होणार आहे, की ज्यावेळेस मार्केट बाउन्स बॅक करेल, मार्केट परत चालायला लागेल, त्यावेळेस त्यांना त्याचं बेनिफिट त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये दिसायला चालू होईल. सेकंड गोष्ट काय करता येईल, की भरपूर लोकांचा क्वेश्चन असतो, की मला लमसम अमाउंट टाकायची आहे, मला एस-आय-पी नाही करायची. तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. स्मॉल कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये, फ्लेक्झी कॅप फंड्समध्ये आपण लमसम इन्व्हेस्टमेंट करून यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रॉफिट होऊ शकतं. फक्त आपल्याला हे करायचं आहे, की आपल्याला पिरियॉडिक वेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला चालू करायचं आहे. म्हणजे समजा आपण जर बघितलं तर आम्ही मार्केटमध्ये कुणाला लमसम अमाउंट टाकायची आहे, त्यांची काही प्रमाणामध्ये आज रक्कम आम्ही इन्व्हेस्ट करतोय. आज जर बघितलं आपण तर आज जर मी भरपूर लोकांचं लॉग इन केलेलं आहे, भरपूर लोकांची आज एनएव्ही आजच्या मार्केटला गेलेली आहे. तर आम्ही कंटिन्युअसली बाईंग करतोय. तर याचा फायदा कधी होईल माहिती आहे का, की ज्यावेळेस मार्केट चालायला चालू होईल, मार्केटमध्ये चांगले दिवस येतील, त्यावेळेस ह्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळेल. तर पॅनिक न करता ह्या 2-3 गोष्टी जर तुम्ही केल्या, तर तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. एस-आय-पी स्टॉप करायची नाहीये, मार्केटमधल्या निगेटिव्ह न्यूजकडे लक्ष द्यायचं नाहीये. मार्केट वाढण्यासाठी एक कारण बस असतं, की त्यापासून मार्केट परत बाउन्स बॅक करायला चालू करतं आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये मला प्रॉफिट होऊ शकतं. एक एक्झाम्पल देतो मी. कोरोनामध्ये टाटा मोटर्स सारखा स्टॉक ₹58 पर्यंत आला होता. आज जर प्राइस बघितली आपण, तो 1,100-1,200 रुपयापर्यंत जाऊन आलेला आहे आणि आजच्या करेक्शनमध्ये तो परत 650-700 रुपयाला मिळतोय. तर मला तुम्हाला सांगण्याचा दृष्टिकोन हा आहे, की अशा न्यूजपासनं जे नवीन इन्व्हेस्टर आहेत त्यांनी दूर राहायला पाहिजे आणि नव्यानं परत जोमानं आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, न घाबरता. कारण हे जे करेक्शन्स आहेत, एफ-आयएस जे सेल करतायत विदेशी गुंतवणूकदार, यामुळे मार्केटला आता सेटबॅक मिळतोय आणि जी मार्केटमध्ये जी निगेटिव्हिटी पसरली जाते काही लोकांकडनं, त्यामुळं नवीन इन्व्हेस्टर जे आहेत ते फसले जात आहेत. मी ज्यावेळेस सुरुवातीला मार्केटमध्ये नवीन होतो, त्यावेळेस पण असे करेक्शन यायचे. त्यावेळेस पण मी माझा स्वतःचा पोर्टफोलिओ निगेटिव्हमध्ये सेल केलेला आहे. कारण हे अशा लोकांचं ऐकून, की मार्केटमध्ये एस-आय-पी बंद करतायत, स्टॉक मार्केटमध्ये एवढ्या लोकांनी एस-आय-पी बंद केली, मार्केट बुडणार आहे. हे अशा लोकांचं ऐकून मी 1-2दा लॉस बुक केलेला आहे. पण मी त्यानंतर बघितलं, की मार्केट लगेच बाउन्स बॅक झालं आणि 2-3 महिन्यामध्ये जे पैसे इन्व्हेस्ट केले होते किंवा जे स्टॉक बाय केले होते, ते त्या प्राइसला आले होते. स्टॉक मार्केटमधनं मोठा पैसा बनवायचा आहे, वेल्थ क्रिएट करायची आहे, तर अशा करेक्शन मार्केटमध्येच आपल्याला न घाबरता इन्व्हेस्ट केलं पाहिजे. त्यावेळेस आपल्याला मोठी अमाउंट मिळू शकते. जर तुम्ही बघितलं, वॉरन बफेट बघा, की आज कितीतरी अमाउंटमध्ये कॅशमध्ये आहेत. तर ते काय करतायत माहिती आहे का? ह्या करेक्शनचा फायदा घेत आहेत आणि इन्व्हेस्ट करतायत ग्लोबल मार्केटमध्ये. इंडियन मार्केटचं जर बघितलं, मागच्या 2-3 वर्षामध्ये कंटिन्युअसली मार्केट चाललं होतं. काही काही म्युच्युअल फंड्स आहेत, मोतीलाल ओसवाल सारखे मिड कॅप फंड 85% रिटर्न दिलं होतं एका वर्षामध्ये. लार्ज कॅप म्हणजे बघितलं आपण तर 50-55% रिटर्न दिलं होतं.
पण ह्यामुळे काय झालं की इंडियन स्टॉक मार्केट हे ओव्हर व्हॅल्यूड झालं होतं. त्यामुळे हे जे आत्ताचं करेक्शन आलंय तर त्यामुळेच आलेलं आहे की आता भरपूर स्टॉक जे आहेत ते प्राईजमध्ये आलेले आहेत, त्यांचं व्हॅल्युएशन करेक्ट झालेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हे अशा पॅनिक न करता इन्व्हेस्टेड राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण कधीही मार्केट एका न्यूजमुळं बाउन्स बॅक करू शकतं. त्यामुळे कंटिन्युअसली आपण पिरियडिक वेमध्ये इन्व्हेस्टमेंट करत राहायचं. आणि भरपूर तुम्हाला शुभेच्छा माझ्याकडनं येणाऱ्या काळासाठी. धन्यवाद.